वहिनी मी करते ना, खरंच करते. हो, कधीतरी विश्वास ठेवा ना माझ्यावर. नाही नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला. हे बघा, तुम्ही रागवू नका, मी खरंच करते. तुम्ही आराम करा, मी करते सगळं. काय माझ्या मिलीचं फुटकं नशीब आहे ना, देवच जाणे. काय देव काय जाणे? चूक तुझी आहे ना. तू पडलीस की नाही मोहनरावांच्या प्रेमात, आणि मग लग्न करून आलीस ना तू या घरात. पण खरंच सांगू, मला जर आधीच माहित असतं ना की मला ही अशी अशी किंमत मिळणार आहे, तर मी हे लग्नच केलं नसतं. बसली असते मी तशीच माझ्या त्या घरात, जसे आता माझे घुंगरू बसले माझ्या कपाटात. लग्नाआधी केवढी मोठी मोठी स्वप्न पाहिलेली. क्लासिकल डान्स केवढा आवडायचा ना मला. पण काय, प्रेमात पडलीस आणि सगळी स्वप्न गेली चुलीत. आणि मग लग्न करून मी इतरांना दोष देऊन तरी काय होणार आहे? स्वतःच्या नवऱ्याला कळायला नको का? मी त्यांना कितींदा सांगितलं, हे बघा आपला घरचाच बिझनेस आहे, थोडं लक्ष घाला. पण नाही, काय म्हणे तुम्हाला नोकरी करायची आहे. काय ठेवलंय त्या फुटक्या नोकरीत? टिचभर पगार मिळतो त्या नोकरीतून. कोणाला पुरायचा तो पगार? हा, आणि एखादा नवरा कसा पगार आला की संपूर्ण पगार बायकोच्या हातात देतो की नाही, पण इथे उलट आहे. तो सगळा पगार हे नेऊन देतात त्या बहिणींच्या हातात. पण माझं सोडा, माझं सोडा, आपल्याला एक मुलगी आहे की नाही, निदान तिचा तरी विचार करायचा ना. ह्याचं छोट्या छोट्या गोष्टींसाठी बहिणींकडे जाऊन मागणं बरं दिसतं का? मला ना कंटाळा आलाय ह्या सगळ्याचा, खरंच सांगते. ह्यांना कधी कळणार आहे माझी अवस्था? ह्यांना दिसत पण नाही का? बरं, आता अख्खा स्वयंपाक करायचा आहे मला, घर आवरायचं आहे, आणि ते सगळं मी वेळेत केलं नाही ना, तर आहेच ती सुपर्णा. नाही नाही नाही, सुपर्णा नाहीये ती, शूर्पणखा आहे. काडी मात्र कधी मदत करत नाही ती माझी. आणि जरा मी तिला विचारायला जरी गेले ना, तर हे अख्खं घर मलाच येऊन म्हणणार की अगं ती दिवसभर काम करून येऊन दमून नाही का आली, बिचारी. बिचारी? आणि मी कोण, भिक्कारी? हो, मी भिक्कारीच आहे. आपल्या स्वतःच्या नवऱ्याला जर कळत नाही आपली किंमत, आपली व्यथा, आपलं दुखणं, तर मी जाऊन कोणाला सांगायचं? माझं काय म्हणणं आहे, हे बघा, स्वतःसाठी विचार करणं ह्यात काही चूक नाहीच आहे ना, हो की नाही? पण नाही, त्यांना लाख वेळा सांगून झाले, पण कधीच यांनी माझं ऐकलं नाहीये. बस झालं आता ना, मला सहन होत नाहीये. हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणं बस झालं. मी ना हे सगळं फक्त आणि फक्त माझ्या लेकीमुळे सहन करते. मला ना माझ्या लेकीला खूप मोठं करायचंय, आणि ह्या सगळ्यांच्या नाकावर टिचून मला दाखवून द्यायचंय की माझी लेक कुठे कमी नाही. बाबाजी, हो तर तुम्हीच काळजी घ्या माझी आणि माझ्या लेकीची, आणि हो थोडीशी सद्बुद्धी पण द्या माझ्या खुळचट नवऱ्याला. आता इथे आरशात बघून बोलत काय बसलीस तू? शब्द दिलास ना, तुम्ही आराम करा, मी सगळी कामं करते. मग जा आणि कर ती कामं. वेळेत केली नाहीस ना तर येईल ती पुन्हा तुझ्या नावाने बोंबा मारत. हेच लिहिलंय हो माझ्या नशिबात ना, हेच लिहिलंय, रांधा वाडा आणि पुष्टी काढा. मरू दे बाई.